हॅलो फ्रेंड्स, मी सुनीता तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये. तुम्हा सर्वांना नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजनच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. ही दिवाळी तुम्हाला सुखमय, समृद्धमय आणि आनंद आणि भरभराटीची जाऊ, हीच लक्ष्मीचरणी प्रार्थना. तर आज माझे तुम्हाला 2 दिवाळीचे पदार्थ पाहायला भेटणार आहेत. त्याचबरोबर संध्याकाळची धनतेरसची पूजा पाहायला भेटणार आहे. त्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. आवडल्यास नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईबही करा. तर आता इथं मी लाडूसाठी डाळ भाजून घेत आहे. बेसनाचे लाडू करायचे, तर मग त्यासाठी आधीच थोडीशी डाळ भाजून घेते, जेणेकरून नंतर लाडूसाठी आपण जेव्हा बेसन भाजतो तेव्हा खूप असं अवघड जात नाही आणि पटपट भाजली जातं बेसन आणि आपल्याला सगळं सोपं होऊन जातं. त्यामुळं मी थोडीशी आधी भाजून घेते, त्यानंतर ती साईडला काढून ठेवली थंड व्हायला. आता मी इथं करून घेणार आहे करंज्यांचं सारण. त्यासाठी कढईमध्ये तूप घेतलेलं आहे. मी साधारण 3 ते 4 चमचे एवढं तूप घेतलेलं आहे आणि ते थोडंसं गरम झालं की त्यामध्ये घालून घेणार आहे रवा. आणि आधी रवा मी व्यवस्थित चाळून घेतलेला आहे, व्यवस्थित पाहिलेलं आहे त्यात का आहे का नाही. कधी कधी दिवाळीच्या वेळेस आपल्याला जुनंच सामान दिलं जातं, त्यामुळं त्यात कधी जाळ्या आळ्या असण्याची शक्यता असते, कधी सोंडे असण्याची शक्यता असते. म्हणून मी आधी चाळून वगैरे घेतलं, सगळं स्वच्छ करून घेतलं. त्यानंतर आता इथं भाजायला घेतलेला आहे रवा. तर इथं मी 4 वाट्या रवा घेतलेला आहे एकदमच भाजायला, कारण मला सारण जरा जास्त करायचं होतं आणि 2दा करून भाजायचं होतं. त्यामुळं थोडंसं जास्तच भाजणार आहे, कारण सारण आमच्या इथं खूप केलं जातं. म्हणजे करंजाच खूप आवडतात सगळ्यांना, त्यामुळं मी करंजा जास्त करत असते. आणि इथंही मला ठेवावे लागतात, गावी द्याव्या लागतात, म्हणून थोड्याशा करंजा जास्तच प्रमाणात करते. त्यामुळे सारणही तेवढंच लागतं. तर त्या रवा भाजतो एका साईडला, तोपर्यंत मी इथं परातीतलं खोबरं ट्रेमध्ये काढून ठेवत आहे, कारण मला परातीत रवा भाजलेला काढून ठेवायचा होता. माझ्याकडे अशा मोठ्या भांड्यांची थोडीशी कमी आहे. थोडा घेण्याचा प्रयत्न करणार आहे मी, पण सध्या आहे त्यातच कामं चालवावं लागणार आहे. त्यामुळं या ट्रेमध्ये मी ते खोबरं काढून ठेवलं आणि रवा परातीत काढून ठेवणार आहे. तर गुड्डूबाई आत्ताच झोपेतून उठली होती आणि ती येऊन इथं बसली. तिला वाटलं की मम्मीचं काय चाललंय नेमकं एवढ्या दुपारी, म्हणून ती झोपेतून उठल्या येऊन तिथं माझ्या शेजारी येऊन बसली होती. इथं कोण बसलाय? उंदीर. खोबरं चोरायला कोण उंदीर बसलाय? उंदीर कसं चोरून खोबरं खातोय. फटका देऊ का? आणि इथं माझा रवा भाजत आलेला आहे, म्हणजे एक 15 ते 20 मिनटं मी भाजलेला आहे आणि मंद आचेवर भाजला आहे. छान त्याचा कलरही चेंज झाला आहे आणि त्याला वासही छान येत आहे. तर मी तो आता एका साईडला काढून घेते. दुसऱ्यांदाही मी असंच करून रवा भाजून घेणार आहे आणि त्यानंतर मग मी इथं थोडेसे मनुके जे असतात ते तुपात तळून घेणार आहे. थोडेसे तळून घेतले की त्याची चव अजून वाढते. बरेच लोक तसेच घालतात, पण मी थोडेसे तळून घेणार आहे तुपात. ते छान फुललेही जातात आणि त्याची चव वेगळीच म्हणजे अजून वाढते. तर अशा प्रकारे आता हे थोडेसे तळून घेते मनुके आणि तेही त्यामध्ये घालून घेणार आहे. आणि तळल्यावर ते एकदम टम्म असे फुगतात. मला पहिलं हे माहीत नव्हतं, मी नंतर शिकता शिकले. मी असाच एक व्हिडिओ पाहिला होता, त्यामध्ये असे तळलेले मनुके पाहिले, तर म्हणून मी पण असे तळूनच घालायला लागले. नाही तर पहिले असे मी साधेच घालत होते. तर अशा प्रकारे फुगलेले मी मनुके यामध्ये घालून घेत आहे आणि मस्त वास पण येत होता त्याचा आणि ते छान टम्म फुगलेले पाहून पण मस्त वाटत होतं. तर आता मनुके भाजून झाल्याच्या नंतर त्याच कढईमध्ये थोडंसं तूप राहिलेलं आहे, त्यामध्ये मी खसखस घालून भाजून घेणार आहे. खसखसही मंद आचेवरच एकदम थोडीशी गोल्डन ब्राऊन झाली पाहिजे अशी भाजून घ्यायची, जेणेकरून त्याची चव अजून खूप छान वाढते. तर अशा प्रकारे मी अंदाजेच खसखस घेतलेली आहे आणि सगळं अंदाजेच घातलेलं आहे सारणाला. फक्त रवा आणि खोबरं आणि साखरेचं प्रमाण मी एकसारखं केलेलं आहे. बाकीचं हे सगळं म्हणजे काजू बदामची पूड म्हणा किंवा खसखस मनुके म्हणा, हे सगळं अंदाजेच घातलेलं आहे. तर आता याच कढईत मी खोबरं थोडंसं भाजून घेणार आहे. खोबरं थोडंसं भाजून घेतलं की ते लवकर खराब होत नाही किंवा त्याचा लवकर वास येत नाही सारणाचा, त्यामुळे मी थोडंसं खोबरं भाजून घेणार आहे. आणि हेही 2दा करून भाजावं लागणार आहे मला, कारण जास्त प्रमाणात असल्यामुळं थोडासा वेळ लागणार आहे. तर
आणि आजचं वातावरणही खूप असं वेगळं झालं होतं. आभाळ आलं होतं सकाळ धरून आणि त्या दिवशी संध्याकाळी पाऊसही झाला खूप जोरात. पण दिवसभर तसंच वातावरण होतं, एकदम आभाळ आलेलं होतं आणि असं दिवाळी असल्यासारखं वाटतच नव्हतं, जसं जणू काही आत्ताच पावसाळा सुरू झाला असं वाटत होतं. तर असं खूप वेगळंच वाटत होतं आणि त्यात अशी कामं करायचा मूडही नव्हता. पण करावं तर लागणार होतं, कारण दिवाळी तर होती म्हणून करावं तर लागणार होतं. तर आता ते सगळं सारण मी मिक्स करून ठेवलं आहे. साखर त्यात घातलेली नाही आहे, कारण गरम गरम सारणात जर साखर घातली असती तर त्याचा पूर्ण गोळाच झाला असता. म्हणून साखर आणि इलायची पावडर, काजू बदामची पूड मी नंतर घालणार आहे. तर ते तसंच साईडला ठेवलं थंड व्हायला. तोपर्यंत मी करंज्यासाठीचं पीठ मळत आहे इथं. तर मी 4 वाट्या मैदा घेतलेला आहे, 1 वाटी रवा घेतलेला आहे आणि त्यामध्ये तुपाचं मोहन घातलेलं आहे. म्हणजे अर्धी वाटी तूप एवढं घातलेलं आहे, पण पूर्ण गरम असं घातलेलं आहे आणि ते छान मिक्स करून घेते. आता हे तूप आपल्याला सगळ्या पिठाला लावून घ्यायचं आहे आधी. पूर्ण त्याचा असा गोळा झाला पाहिजे, अशा प्रकारे आपल्याला ते तूप पिठाला लावून घ्यायचं आहे. असं व्यवस्थित त्याचा गोळा बांधला गेला पाहिजे, अशा प्रकारे लावून घ्यायचं आहे. त्यानंतरच त्यामध्ये पाणी घालून किंवा दूध घालून मळू शकता. तर मी इथं पाण्यानेच मळत आहे. पण असं आधी सगळं तूप त्या पिठाला लागलं पाहिजे, असं आपल्याला ते चोळून चोळून घ्यायचं आहे. त्यानंतर अशा प्रकारे मी आता गोळा करून ठेवला आहे. तो गोळा मी थोड्या वेळ तसाच मुरत ठेवला आणि तोपर्यंत इथं सारणही थंड झालेलं आहे. तर त्यामध्ये पिठी साखर घालत आहे. तर मी इथं 3 वाट्या पिठी साखर घातली आणि ही काजू बदामची पेस्ट, त्यात इलायची पण घालून सगळं मिक्स वाटलेलं आहे. तर ते पण घालून घेतलेलं आहे आणि आता हे सगळं सारण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे. पूर्ण पिठी साखर सगळ्या रव्याला किंवा सगळ्या सारणाला व्यवस्थित लागली पाहिजे, अशा प्रकारे मिक्स करून घेणार आहे. थोडंसं माझं गोड सारण झालेलं होतं यावर्षी, नाही तर एवढं गोड होत नाही, पण ह्या छान लागत होतं. थोडंसं गोडही छानच वाटतं. त्यानंतर आता इथं मी करंज्या लाटायला घेतलेल्या आहेत. तर आधी मी एकटीच बसले होते, नंतर आमची सगळी गँग बसलेली, पण आधी मी एकटीच करत होते. आणि जवळजवळ 70 ते 80 करंजी आम्ही सगळ्यांनी मिळून लाटलेली आहे. त्यात शुभांगीताईंनी पण बरीचशी मदत केली, कारण मध्येच चू आणि आदिती बड्डेला गेल्या होत्या. तर मग अपूर्वा आणि मी दोघीच करत होतो. तर शुभांगीताई आल्या होत्या, तर त्यांनीही करू लागल्या बऱ्याच, म्हणजे लाट्या करून दिल्या आणि मी भरल्या, तळल्या, असं केलं. तर एका वेळेस 70 ते 80 करंजी केली होती मी, कारण माझी इथं फॅमिली मोठी आहे, त्याचबरोबर गावी द्याव्या लागतात, शेजारी पाजारी द्याव्या लागतात, तर मग बरंच करावं लागतं. तर म्हटलं सारखं सारखं थोडं थोडं करण्यापेक्षा 1-2दा करून घ्यावं आणि एकदाच मी एवढं पीठ मळलं तर त्याच्यात 70-80 करंजी झालेली आहे. आणि अशा प्रकारे आता मी साच्यात भरून भरून त्या कट करून घेते. मला फिरकीने वगैरे त्या कट करता येत नाही, त्यामुळे मी साच्यातच भरून करते. तर अशा मस्त त्याचा आकार येतो. आणि इथं गुड्डूबाई उघडीच येऊन बसली होती. तिला कपडे घालायची नव्हती दुसरी, म्हणून तिचं चालली होती रडारड. आधी तिला काही ती ऐकतच नव्हती, म्हणून तिला थोडीशी समजवली आणि आधी तिने खाली नेली होती शुभांगीताईंकडे आणि त्या तिथंच दोघी जाऊन बसल्या. आमचं चाललं होतं इकडं काम आणि तेवढ्यात चूला आणि आदितीला जायचं होतं बड्डेला. तर चूबाईची किती घाई चालली आहे पटापट, मम्मी मी तुला एवढं करू लागते तेवढं करू लागते म्हणून तिचं पटपट चालू झालं होतं सगळं. तर दोघीजणी मिळून बरंच मला पटपट करू लागल्या. त्यानंतर शुभांगीताई गुड्डूबाईला घेऊन वरती आल्या. त्यांनी नवीन ड्रेस घेतला होता गुड्डूबाईसाठी, तर तो दाखवण्यासाठी घेऊन आल्या होत्या. खूप सुंदर असा ड्रेस दिसतोय. पण त्या पुरी आल्या होय. ते गिफ्ट कसं आहे? अथर्व दादाला थँक्यू म्हण. थँक्यू म्हण की अथर्व दादाला. थँक्यू म्हणायचं, असं म्हणायचं व्हिडिओ मध्ये. अथर्व दादा व्हिडिओ बघतो. थँक्यू आणि सॉरी कधीच म्हणत नाही पोरगी. अयो ओढणी किती छान आहे. ओढणे छान भेटतात, त्या ह्याच्यावर पण छान भेटली ती. वा संपलं. पोट दिसतंय वे. लोळायला लागली ती ओढणी खाली. एक आग्रा. अगं बाय शिकायलो आपण. अगं बाय
छान आहे का? छान आहे. कोणी घेतलंय? अथर्वदादांनी पैसे दिले त्याचे. काकूंनीच घेतलाय. मी तुला तो घेतला बर्थडेला, हा अथर्वदादांनी घेतला. अथर्वदादा म्हणलं माझ्या गुड गळ्यातला आता. का गळ्यातलं नाही घेतलं? गळ्यातला आणायचं ना आता आपण गेल्यावर खाली. आणायचं का? कसला आणायचं? असला आणायचं का? पिंक तिथं सांग मम्मीला पिंक वाला गळ्यात. कसलं आणायचंय? कसलं गळ्यातलं आणलायचं सांग की. पिंक पिंक आणायचं गळ्यातलं पिंक. आता इथं पूर्ण करंजा करून झालेल्या आहेत माझ्या आणि तळण्यासाठी घेतल्यात मी. थोड्याशा झाकून ठेवायला पाहिजे होत्या. थोड्या वरतून त्याचा जो पापुद्रा आहे तो कडक झालेला आहे. त्यामुळे आता पटपट पटपट तळून घेणार आहे मी. तसं पण करंजा तळायला जास्त वेळ लागत नाही, कारण आतलं तर सगळं शिजलेलं असतं, भाजलेलं असतं. त्यामुळं बाहेरचं फक्त आपल्याला तळून घ्यायचं असतं, म्हणून जास्त वेळ लागत नाही. एक अर्धा तासात मी सगळ्या करंजा तळून घेतल्या. तर आता अशा प्रकारे थोड्याशा सोनेरी कलरवर मी ह्या सगळ्यात तळून घेते. त्यानंतर पहिला नैवेद्य देवासाठी काढणार आहे, तर तो आता करंज्या तर पूर्ण करून झाल्या माझ्या. त्यानंतर आत्ता करणार होती मी चिवडा, कारण सगळ्यात सोपी रेसिपी आहे आणि एवढी अवघड रेसिपी केल्याच्यानंतर म्हटलं आता थोडीशी सोपी रेसिपी करावी आणि झटपट होती, त्यामुळं जास्त काय वेळ लागणार नव्हता. त्यानंतर मला पूजा करायची होती धनतेरसची, म्हणून मी सगळ्यात सोपी अशी रेसिपी ही करून घेत आहे. त्यासाठी मोठा टोप घेतलेला आहे मी इथं, जेणेकरून सगळं व्यवस्थित भाजता येईल, तळता येईल म्हणून. त्यामध्ये मी शेंगदाणे घातलेत आधी तेल छान गरम झाल्यावर. आणि हे मी कुठला माप वगैरे नाही, साधारण अर्धा किलो एवढे अंदाजे शेंगदाणे घेतलेले आहेत आणि ते छान असे कुरकुरीत होईस तोपर्यंत तळून घेतले. त्यानंतर ही फुटाण्याची डाळ घेतलेली आहे, ती पण अंदाजेच घेतलेली आहे, 1 वाटीभर अशी. तर ती पण छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घेणार आहे. आणि त्यामध्येच ती थोडीशी तळत आली की लगेच खोबऱ्याचे जे काप केले होते मी ते सगळे घालून तेही छान तळून घेणार आहे. आणि हे जरा जास्त वेळ लागणारा पदार्थ आहेत, त्यामुळं मी ते आधी तळून घेतले, जेणेकरून नंतर फोडणी घालता येते आपल्याला म्हणून. तर ते सगळे काढून अशा प्रकारे साईडला ठेवणार आहे. त्यानंतर मग मी आता कढईच म्हणते, टोपामध्ये मी मिरच्या घालून घेतलेल्या आहेत, जेवढ्या आपल्या चिवड्याला घालायच्यात तेवढ्या. आणि ह्या मोठ्या आकारामध्ये कट केलेल्या मिरच्या आहेत. एकदम बारीक केले तर ते लहान मुलांच्या खाण्यात येऊ शकते आणि ते तिखट लागू शकते, म्हणून मोठ्या मोठ्या आकारातच कट केलेल्या आहेत. मिरच्या छान भाजत आले की त्यामध्ये कढीपत्ता घालून घेतलेला आहे. हा थोडासा वाळका कढीपत्ता आहे, जो की मला शुभांगी ताईंनी दिला होता, त्यांनी स्टोअर करून ठेवलेला आहे, तर तोच यामध्ये घालून घेतला मी. त्यानंतर आता फोडणी देणार आहे. फोडणीसाठी मी मोहरी घालून घेतली आधी तेलामध्ये. मोहरी छान तडतडू देणार आहे. त्यानंतर मग यामध्ये जिरं घालून घेणार आहे. आणि मी इथं थोडीशी हळद कमी घातलेली आहे, घाई गडबडीत माझ्या लक्षातच आलं नाही, हळद थोडीशी कमी घातलेली आहे. म्हणून हळद ही जरा तुम्ही विचार करून, म्हणजे जेवढी लागते तेवढी घाला. तर माझी थोडीशी कमी झालेली आहे, तर हळद आणि धना पावडर घालून घेतली. आणि मी हे हळद थोडीशी म्हणजे भाजीच्या याच्यानुसार घातली. तर एवढा मोठा चिवडा करायचा म्हणल्यास थोडीशी जास्तच लागणार, त्यामुळे थोडीशी जास्तच घातलेली बरी हळद. त्यानंतर हा चिवडा मसाला घातलेला आहे. इथं मी दुसरं कुठलंच तिखट वगैरे घातलं नाही, फक्त चिवडा मसालाच एवढा घातलेला आहे आणि मिरच्या घातल्यात. त्यानंतर मीठ घातलेलं आहे. मीठ अंदाजे घातलेलं आहे, म्हणजे जेवढं चिवड्याला पुरे होईल तेवढंच घातलं आहे मी, आणि तेवढं बरोबर झालं चिवड्याला. त्यानंतर आता ही फोडणी छान परतून घेणार आहे. आणि त्यामध्ये माझ्याकडे पहिले थोडेसे भाजके पोहे होते, ते आधी घालून घेणार आहे, कारण त्याला थोडंसं जास्त भाजावं लागतं, म्हणून ते आधी घालून घेणार आहे. आणि खरं तर मी मुरमुऱ्यांचा चिवडा करणार आहे, पण हे थोडेसे होते आधी, तर म्हटलं हे यातच घालून घ्यावे. आणि त्यानंतर आता मी अशा प्रकारे मुरमुरे जे आहेत तेही घालून घेतलेत. तेही पहिले स्वच्छ वगैरे करून घेतले आणि त्यानंतर मग याच्यामध्ये घालून घेतले. तर आता या टोपात थोडीशी जागा पुरत नव्हती, म्हणून मी थोडंसं इकडं थोडंसं तिकडं करणार आहे. आणि इथंच तुम्हाला हळद थोडीशी कमी वाटत होती, पण मला ते कळलंच नाही, लक्षातच आलं नाही.
नंतर मी पूर्ण चिवडा तयार करून झाला तेव्हा कळलं की हळद थोडीशी कमी झाली आहे. तर म्हणलं ठीक आहे चालतंय, थोडंफार नाही का होतं इकडं तिकडं. म्हणून मग मी आता हे सगळं मोठ्या टपात काढलं आहे आणि आता हे सगळं मिक्स करून घेणार आहे छानपैकी असं. सगळं एकजीव झालं पाहिजे मसाला वगैरे. तर अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे. आणि पोहे चिवडा म्हटलं की खूप असं काही वेळ लागत नाही किंवा जास्त काही मेहनत नसते. झटकीपट होणारा पदार्थ, चवीलाही सुंदर लागतो आणि आपल्याला पाहिजे तेव्हा खाताही येतो. तर अशा प्रकारचा चिवडा माझा तयार झालेला आहे. चिवडा झाला त्यानंतर मी लगेच पूजा करायला घेतली, कारण मला स्वयंपाकही करायचा होता पुढं. म्हणून मी आता लगेच धनतेरसची पूजा करणार आहे आणि साधी सोपी करणार आहे. खूप जास्त काही त्यात केलेलं नाही मी. फुलंही नव्हती पूजेला, पण आता जाऊन आणायला वेळही नव्हता आणि कोणीच नव्हतं जाऊन आणायला. तर जेवढं होतं तेवढ्यातच मी पूजा करून घेतली. फक्त यामध्ये नवीन मी एक गोष्ट घेतलेली किंवा वस्तू घेतलेली आहे, ती आहे गुड्डूबाईसाठी. गुड्डूबाईसाठी चांदीच्या बांगड्या घेतलेल्या आहेत. खरं तर या मी घेतलेल्या नसून शुभांगीताईंनीच घेतलेल्या आहेत तिला. तर त्याही मी इथं पूजलेल्या आहेत. नवीन वस्तू म्हणून, नवीन वस्तू घरात आलेली आहे तर त्याही इथं पूजलेल्या आहेत. आणि अशा प्रकारे माझी धनतेरसची पूजा झाली. आणि कशी वाटली पूजा हे कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. लक्षदीप हे उजळले घरी, दारी शोभली कडा रांगोळी, फुलवाती अंगणात सोन सकाळी, आली दिवाळी.